रामकृष्ण हरी माऊली. सकाळ सकाळचा छान सूर्योदय झाला होता बघा. सूर्य झाडांच्या आडून वर येताना दिसतोय. अशा वातावरणात सकाळची सुरुवात खूप प्रसन्न होते. माझ्या सकाळची सुरुवात पण अगोदर भगवद्गीता वाचून आणि नंतर माळ जप करून होते. सकाळची वेळ होती आणि माझं पप्पा देखील शेतात गेलं होतं, कारण धारा काढायच्या होत्या गुरांच्या आणि दूध घरी घेऊन यायचं होतं. म्हणूनच पप्पा लवकर शेतात गेलतं. सकाळचं वातावरण असं प्रसन्न असलं ना, दिवस देखील खूप छान जातो. भगवद्गीता वाचून झाल्यानंतर मला भाजी बनवायची होती आणि आज मी वांग्याची भाजी बनवली होती बघा. आईची देवपूजा चालू आहे तोपर्यंत तिला थोडीशी मदत म्हणून मी स्वयंपाक बनवायला लागले होते आणि पहिला तर मी वांग बनवून घेतलं होतं. माझ्या सकाळची सुरुवात तर अगोदर भगवद्गीता वाचून होते, नंतर माळ जप करायचा आणि नंतर आईला काही मदत करायची असेल ती करायची आणि माझा स्टडी. हा असा माझा डेली रुटीन असतो. आणि पप्पा शेतातनं आल्यानंतर दूध घेऊन आलं होतं बघा आणि मी दूध देखील गरम करून ठेवलं होतं. 2-3 दिवसाचं आईने दही पण बनवून ठेवलं होतं आणि आईनं मला सांगितलं होतं त्याच्यावरचं लोणी काढून घे, ताक बनव. आणि नंतर बघा वांग्याची भाजी बनवून झाल्यानंतर मी ताक बनवायला लागले होते. दही फ्रीजमध्ये ठेवलं असल्यामुळं ते थंड असतं आणि त्याला थोडंसं जरी हलवलं तर त्याचं लोणी लगेच वर येतं. आणि बघा माझी ताक हलवायची प्रोसेस चालू आहे आणि हा आमचा शंभू आहे, तो देखील मला ताक हलवायला मदत करत होता. आणि बघा उन्हाळ्या दिवशीचं सकाळ सकाळी असं ताक घुसळायला चालू होतं. नंतर आईची देवपूजा झाली आणि तिनं शेपूची भाजी बनवत होती. आमच्या घरात भाज्या जास्त खातात सगळे आणि बघा आईनं सकाळ सकाळी शेपूची भाजी बनवायला चालू केलं होतं. देवपूजा झाली आणि शेपूची भाजी बनवत होती आई. माझं ताक घुसळायला चालू होतं. गावाकडचं जे असं साधं जेवण असतं त्यातच खरी मज्जा येते. आणि माझं ताक घुसळून झाल्यानंतर त्याच्यावर लोणी आलं होतं. ते लोणी मी काढून घेतले बघा एका पातेल्यामध्ये. हे जे लोणी आलेलं असतं ते 4 ते 5 वेळा धुतलं तरच त्या तुपाची टेस्ट छान येते. त्याच्यासाठी माझी आई बघा किती लोणी स्वच्छ धुवायला लागली. जोपर्यंत त्या लोण्यामधून पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत आई लोणी माझी धुत असते. आणि छान असं लोणी धुवून झालं तिचं. कडवायला पण ठेवलं होतं लोणी आणि नंतर आईने भाकरी बनवायला चालू केलं. वांग्याची भाजी, शेपूची भाजी आणि भाकरी भात असं जेवण बनवलं होतं आज मी वांग्याची भाजी बनवून ठेवली होती. आईने शेपूची भाजी बनवली आणि त्याच्यानंतर आईने बघा भाकरी बनवायला चालू केल्या होत्या. आणि माझी आई खरंच खूप छान स्वयंपाक बनवते. आई जे जेवण बनवेल ते खरंच खूप छान होतं. आणि मी देखील जसं माझी आई बनवते तसंच ट्राय करत असते. मला जसं जमतं तसं मी बनवत असते. सकाळची सुरुवात तर आईची अगोदर देवपूजेपासून होते. जोपर्यंत आई देवपूजा करत नाही तोपर्यंत आई दुसरं देखील काहीच काम करत नाही. आणि छान भाकरी बनवून झाल्यानंतर आमच्या शंभूला आम्ही भाजी आणि भाकर दिली होती बघा. त्याचं चालू होतं जेवण आणि त्याच्यानंतर मी पण जेवायला घेतलं होतं. छान अशी वांग्याची भाजी, शेपूची भाजी आणि भाकरी असं साधं जेवण बनवलं होतं आज. जे आपल्या आईचं आणि आपल्या गावाकडचं जे आपली आई साधं जेवण बनवते त्या जेवणात जेवढी चव असते ती चव आपल्याला दुसरीकडे कुठे शोधून पण सापडत नाही. आणि आज छान अशी भाजी आणि भाकरी खाल्ली.